नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतो. खेळत असतो, नाचत असतो, गात असतो, बरोबर की नाही? आणि ह्या सगळे कार्य करण्यासाठी, ह्या सगळ्या कार्यांसाठी आपल्याला ऊर्जा लागते. आणि ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? तर ही ऊर्जा आपल्याला अन्नातून आणि हवेतील ऑक्सिजनमुळे मिळते. आणि ही ऊर्जा निर्मिती करण्यासाठी आपल्या पेशींना ऑक्सिजनची जी गरज लागते ती आपण कुठून भागवतो? तर हवेतील ऑक्सिजनमुळे भागवतो, बरोबर की नाही? पण हा हवेतील ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य, हवेतील ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवण्याचे कार्य श्वसन संस्थेमार्फत केले जाते. म्हणूनच आज आपण आपल्या श्वसन संस्थेची रचना व कार्य समजून घेऊयात. या श्वसन संस्थेच्या रचनेमध्ये कोणकोणते अवयव मोडतात ते आपण पुढल्या व्हिडिओ मार्फत बघूयात. श्वसन संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो? तर घसा, स्वरयंत्र, श्वासनलिका, श्वसनी, फुफ्फुसे, नाकपुड्या व तोंड. नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्वारा दोन्ही फुफ्फुसात जाते. फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. चला तर आता आपण श्वसन संस्थेविषयी म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीम याविषयी माहिती घेऊयात. तर श्वसन संस्थेची रचना व कार्य. श्वसन संस्थेमध्ये नाक, घसा, श्वासनलिका, फुफ्फुसे व श्वासपटल या सर्वांचे कार्य खूप महत्त्वाचे असते. प्रथम आपण रचना बघूयात. श्वसनक्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकावाटे हवा आत घेतली जाते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या सहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते. नाकावाटे आता हवा घशामध्ये जाते. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. मग हवा घशातून श्वासनलिकेत जाते. श्वासनलिका. श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. आता आपण फुफ्फुसांविषयी माहिती मिळवूया. फुफ्फुसे म्हणजे लंग्स. छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूस एक एक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग हा फुफ्फुसांनी व्यापलेला असतो, तर हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्यांच्याचमुळे झाकलेला असतो. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते. दुपदरी म्हणजे काय? तर 2 पदरी आवरण असते आणि त्या आवरणाला फुफ्फुसावरण असे म्हणतात. फुफ्फुसे ही स्पंजाप्रमाणे असतात. फुफ्फुसे ही लहान कप्प्यांनी बनलेली असतात आणि त्या लहान कप्प्यांनाच वायुकोश असे म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. फुफ्फुसातील वायुकोशांभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. त्यामुळेच या वायुकोशांना श्वसनक्रियेमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. आता आपण पुढची आकृती पाहूयात. या पुढच्या आकृतीत तुम्हाला काय दिसत आहे? या पुढच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे वायुकोशावरील जे आवरण आहे ते अत्यंत झिरझिरीत असते. तसेच हे केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते. या पातळ आवरणातून वायूची देवघेव सहज होऊ शकते. म्हणूनच फुफ्फुसातील वायुकोशांभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. फुफ्फुसात असंख्य अशा वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध झालेला आहे. श्वसनक्रियेमध्ये ऑक्सिजन रक्तात घेतला जातो, तर CO2 हा उच्छवासावाटे बाहेर टाकला जातो. अशा प्रकारे फुफ्फुसांद्वारे श्वसनक्रिया पार पडते. श्वसन संस्थेचा पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे श्वासपटल. श्वासपटलला डायफ्रॅगम असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता श्वासपटल म्हणजे काय याविषयी आपण माहिती मिळवूयात. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदर पोकळी व छातीची पोकळी म्हणजे काय? तो पोट आणि छाती
यांच्या दरम्यान असते. आता पाहूयात श्वसन प्रक्रियेच्या वेळेस श्वासपटलाची हालचाल कशी होते ते. आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस बरगड्या किंचित वर उचलल्या जातात आणि श्वासपटल खाली येते. या दोन्ही क्रिया एकदम घडल्यामुळे फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते. तर उच्छ्वासात काय होते, तर बरगड्या मूळ जागी परत येतात आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. अशा प्रकारे श्वासोच्छ्वास ही क्रिया घडते. अशा प्रकारे आज आपण श्वसन संस्थेची रचना व कार्य बघितली. श्वसनाची प्रक्रिया ही 3 टप्प्यांमध्ये होते. 3 टप्पे कोणते आहेत, तर पहिला टप्पा म्हणजे बाह्य श्वसन, दुसरा अंतश्वसन आणि तिसरा म्हणजे पेशी श्वसन. बाह्य श्वसनामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी घडतात, तर बाह्य श्वसनामध्ये श्वास घेणे आणि श्वास सोडणे ह्या 2 प्रक्रिया घडतात. श्वास घेण्यामध्ये आपण नाकावाटे श्वास घेतो आणि मग तो फुफ्फुसांकडे जातो आणि फुफ्फुसांद्वारे तो आपल्या पेशींपर्यंत पोहोचतो. तर श्वास सोडण्यामध्ये काय होतं, तर पेशीमधनं कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसांपर्यंत जातो आणि फुफ्फुसांद्वारे तो मग नाकावाटे बाहेर पडतो. म्हणजे काय, तर श्वास सोडतो. म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे ह्या 2 प्रक्रिया मिळून काय होतं, तर बाह्य श्वसन होतं. अंतश्वसन म्हणजे काय, तर सर्व पेशी आणि रक्त यांच्या दरम्यान जी वायूंची देवाणघेवाण होते याला म्हणतात अंतश्वसन. आता तिसरा टप्पा पेशी श्वसन. पेशी श्वसनात काय होते, तर ऑक्सिजनमुळे पेशींमध्ये जे ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं काय होतं, मंद ज्वलन होतं आणि त्याच्यातून एटीपी निर्माण होतो. एटीपी म्हणजे काय, तर ऊर्जा निर्मिती होते आणि हीच ऊर्जा आपण आपल्या दैनंदिन कामासाठी वापरतो.